आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बोटनेक ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची, माप कसे घ्यायचे परफेक्ट, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। अस्तरचा कपडा घेतलेला आहे फोल्ड करून, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे। ब्लाउजची उंची टाकून घ्यायचं आहे। ब्लाउजची उंची 13 आहे तर मी तर 14 घेत आहे। 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर 7 घ्यायचा आहे। शोल्डर 7 घेतल्याच्या नंतर मोंडा पण 7च घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग करतो त्यावेळेस शोल्डर जेवढं घेतलेलं आहे तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे। प्रॉपर पद्धतीने पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच मोंडा घ्यायचा आहे। जशास तसं पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून घ्यायचा आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। 9.5 आहे फिटिंग। 9.5 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता 9.5 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे पट्टीने रेष ओढून घ्यायचं आहे। जे मार्किंग केलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करायचं आहे आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग करतो त्यावेळेस मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचच घ्यायचा आहे आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। शोल्डर आपण 3.5चं घेतलेलं आहे तर गळ्याची उंची पण 3.5च घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हलक्या हाताने गळ्याला आकार देता वेळेस व्यवस्थितपणे आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर टक्सचा माप टाकून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बॅक साईड कटिंग करतो त्यावेळेस बॅक साईडला पण टक्स असतो तो टाकून घ्यायचा। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे। 4 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। साईडने अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे। बॅक साईडचा जो टक्स आहे तो इथं 4चा घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करून गळ्याची उंची 3.5च घेतलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला सांगत आहे शोल्डर 3.5चं घेतलेलं आहे तर गळ्याची उंची पण 3.5च घ्यायचं आहे। फ्रंट आणि बॅक बोटनेक ब्लाउज ज्यावेळेस आपण कटिंग करतो फ्रंट आणि बॅक सेमच असतो। मोंड्याला आकार देण्यासाठी फक्त 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जर तुम्हाला फ्रंटचा गळा जर मोठा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने माप टाका।